नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीतील गणित विषयातील संख्याज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत. गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण कंटाळवाणा वाटतो, पण खरं पाहता गणित म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. यासाठी ते मनोरंजक आणि खेळकर पद्धतीने शिकवणे आवश्यक आहे. अशाच मनोरंजक व कृतीयुक्त पद्धतीने आज आपण इयत्ता दुसरीचा 9वा अध्ययनस्तर पाहणार आहोत. तो म्हणजे 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवितो. हा अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी आपण एक कृती करणार आहोत. ही कृती आपण कशी करायची हे एका खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या खेळाचे नाव आहे गुप्त खजिना शोध. या कृतीसाठी लागणारे साहित्य आहे 1 ते 20 अंक असलेली कार्डबोर्डवर तयार केलेली सापशिडी, फासा, रंगीत मणी आणि सोंगट्या. चला तर मग कृतीला आपण सुरुवात करूया. ही कृती एका खेळाच्या माध्यमातून आपण घेऊया. मी आपल्या वर्गात एका ठिकाणी गुप्त खजिना ठेवला आहे आणि तो शोधणाऱ्याला तो गुप्त खजिना बक्षीस मिळणार आहे. हा खजिना शोधण्यासाठी मी एक नकाशा देणार आहे आणि हा नकाशा म्हणजेच ही आपली सापशिडी आहे. या सापशिडीच्या माध्यमातून खजिना शोधायचा आहे. हा नकाशा किंवा ही सापशिडी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये 1 पासून 20 पर्यंत अंक आहेत. आता तुम्हाला मी एक फासा देणार आहे. अशा पद्धतीचा तुम्ही सगळ्यांनी हा फासा पाहिला असेल. हा फासा टाकल्यानंतर या फाश्यावर जो अंक येईल त्या अंकावर आपली सोंगटी नेऊन ठेवायची. उदाहरणार्थ जर मी फासा टाकला आणि सोंगटीवर 2 हा अंक आला तर माझी सोंगटी या 2च्या घरात असेल. यानंतर मी काय करेन तर या घरामध्ये जो अंक आहे तेवढे मणी या 20 मण्यांमधून काढून बाजूला ठेवेन. अशाच प्रकारची कृती तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा करायची आहे. जर 2च्या घरामध्ये बघा शिडी असेल तर तो विद्यार्थी पुढे जाईल, पण जर शिडी नसेल तर तो विद्यार्थी तिथेच थांबेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने या सोंगटीवर असलेल्या अंकांएवढे मणी या मण्यांमधून जर काढून दाखवले नाहीत तर तो विद्यार्थी बाद होईल आणि जो विद्यार्थी या घरामध्ये जेवढे अंक आहेत तेवढे अचूक मणी काढेल तो विद्यार्थी मात्र या खेळामध्ये असाच पुढे खेळत राहील. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनी या घरामध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांच्याकडे पाहून ते मोजून या दिलेल्या 20 मण्यांमधून तेवढे मणी काढणं अपेक्षित आहे. जर मणी काढताना तुम्ही चुकलात तर तुम्ही तिथेच बाद होणार. परंतु जो विद्यार्थी मात्र अचूक मणी काढून या 20 अंकांपर्यंत जाईल तो विद्यार्थी या आपल्या खेळामध्ये विजेता असेल. एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर उदाहरणार्थ जर तुम्ही 10च्या घरात आलेला असाल तर तिथे शिडी आहे, तर मग तुम्ही 10 या अंकावरून डायरेक्ट 13 या अंकावर जाल आणि मग तो विद्यार्थी 13 मणी काढून दाखवेल. जर त्याने ते मणी अगदी बरोबर काढले तर तो या स्थानावर निश्चित असेल. परंतु जर तो मणी काढताना चुकला तर तो या खेळामधून बाद होईल. अशा प्रकारे हा खेळ तुम्ही या फास्याच्या या सोंगटीच्या माध्यमातून खेळायचा आहे. जो 20 या अंकाच्या घरात सर्वप्रथम पोहोचेल त्याला या 20 या अंकाच्या घरात एक चिठ्ठी उचलायची आहे. या चिठ्ठीवर काही खुणा लिहिलेल्या असतील. त्या खुणांवरून विद्यार्थ्याने वर्गामध्ये ठेवलेला गुप्त खजिना शोधायचा आहे. जो अचूक शोध घेईल तो या खेळाचा विजेता असेल. हा खजिना म्हणून आपण विद्यार्थ्यांना 3 स्टारचा बॅच त्याच्या खिशावर लावूया आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याचे टाळ्या वाजवून कौतुक करायला सांगूया. या खेळात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येईल. तसेच खेळातून बाद झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा संधी देता येईल. अशा प्रकारे गुप्त खजिना शोध या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्याकडून 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखविणे हा अध्ययन स्तर साध्य करता येईल. अशाच पद्धतीच्या विविध खेळांच्या कृतींचा आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अध्ययन स्तर शिकण्यासाठी कसा उपयोग होतो हे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.